केज शहरामध्ये आज एक भीषण अपघात घडला आणि या भीषण अपघातानं केज शहरात काही वेळ भीतीचं वातावरण पसरलं होतं। एक कंटेनर जो नेकनूरपासून मिळालेल्या माहितीनुसार नेकनूरपासून ते पार चंदन सावरगावच्या पुढेही काही ठिकाणापर्यंत या कंटेनरनं अनेकांना चिरडलं होतं। केज शहरातून पुढे जाताना मात्र या ठिकाणी बरंचसं नुकसान झालेलं आहे। अनेक गाड्यांना या कंटेनरनं चिरडलं तर बाकीही काही लोकांनाही तो चिरडत पुढे गेला, ज्यामध्ये एक महिला जे की चिंचोली या गावच्या मूळ गावी मात्र सध्या टाकळी इथं वास्तव्यात असलेल्या मीना प्रवीण घोडके नावाच्या महिला, ज्या 37 वर्षाच्या महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर 20 जण तब्बल 20 जण जखमी झालेले आहेत। या जखमीमध्ये 4 जण थोडे गंभीर जखमी आहेत, तर इतर काही लोक आहेत त्यांना पुढील उपचारासाठी अंबेजोगाई आणि काही ठिकाणी केजच्या उपजिल्हा रुग्णालयातही भरती करण्यात आलेलं आहे। कारण या अपघाताविषयीची प्राथमिक स्टेजला असल्यामुळं काही माहिती चुकीची काही वृत्तांकन झालेलं आहे, त्यामध्ये आम्ही पुन्हा एकदा करेक्शन करतोय। मिळालेल्या आत्ताच्या माहितीनुसार किंवा जी काही वैद्यकीय क्षेत्राकडून मिळालेली माहिती आहे, आरोग्य विभागाकडून मिळालेली माहिती आणि पोलीस विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार केज शहरामध्ये एक महिला ज्या ठार झालेल्या आहेत, तर 20 जण मात्र जखमी झालेले आहेत, ज्यामध्ये 14 जण गंभीर जखमी आहेत, तर उर्वरित 16 जण हे जे जखमी आहेत त्यांच्यावर इलाज चालू आहे, त्यांची स्थिती चांगली आहे। आता केजवासियांना विचार करण्याची वेळ आलेली आहे, कारण अनेक वेळा आपण यावर चर्चा झालेली आहे। पोलीस प्रशासन असेल किंवा इथलं नगरपंचायत प्रशासन असेल किंवा केज तालुका प्रशासन असेल, केज शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भवानी चौक इथपर्यंतचा हा रस्ता अतिशय जीवघेणा झालेला आहे। कारण एक तर नवीन जो रस्ता महामार्ग बनवण्यात आला, तो बनवताना जी चूक झालेली आहे, कारण प्रस्तावित संबंधित कंपनीनं हा रस्ता जेवढा त्यांना दिला तेवढाच बांधला आणि त्यामुळं नाली जी आहे ते आतल्या बाजूला मध्ये आलेली आहे, त्यामुळं आता लोकांना हा रस्ता अपुरा पडू लागलेला आहे। विशेष म्हणजे दोन्ही चौकाच्या मध्ये 2 महामार्ग एकमेकाला इंटरलिंक होऊन पुढे गेलेले आहेत। या ठिकाणी जास्तीची वाहतूक आहे, तरी देखील ही अवस्था या रस्त्याची असल्यामुळं असे धोके निर्माण होत आहेत। खरं तर यासाठी केजवासियांनी आता आम्ही बायपासची मागणी केलेली आहे। शासनानं बायपास करावं किंवा उड्डाणपूल करावे, जे शासनाच्या विचाराधीन ते करावे, पण ते आता करणं गरजेचं आहे, कारण दररोज असे जीव जाणार आहेत। आणि आमचं म्हणणं आहे प्रशासन, मग ते सगळंच प्रशासन, आपल्या इथे एक सवय लागलेली प्रशासनाला, ज्यांची नावं आम्ही घेतो, ज्यांना जबाबदार धरतो, त्यांना कुठंतरी आपल्याबद्दल बोललं जातं असं वाटतंय। अरे तुम्हाला लोकांनी आपल्या सत्तेवर बसवलं आहे, मग प्रशासकीय असेल किंवा लोक नेता म्हणून तुम्हाला बसवलेलं असेल, तुमची जबाबदारी आहे लोकांच्याबद्दल लोकांची कामं करणं, मात्र असं कधी होताना दिसत नाही। केज शहरात लोकांचं जीवन असुरक्षित झालेलं आहे। लहान मुलं जे रस्त्यानं जात आहेत त्यांचं जीवन असुरक्षित झालेलं आहे। विद्यार्थी दररोज शाळेत जाता नाही, आपण बघितलं असेल आता आपल्याला म्हटल्याप्रमाणे नाली आत झाल्यामुळं गाड्या सगळ्या मध्ये उभा केल्या जातात आणि रस्ता फक्त एक ट्रॅक वाहतुकीला मोकळा असतो, त्यामुळं जाऊ शकत नाही। पोलीस प्रशासन बघत बसतंय। आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केली आहे, तुम्ही फाईन करा यामध्ये, या 2 चौकाच्या मध्ये असलेले वाहनं कुणाचेही असू द्या, कितीही मोठा लोकप्रतिनिधी असू द्यात, अधिकारी असू, त्यांचे वाहनं जर असतील तर तुम्ही त्याच्यावर फाईन करा, जेणेकरून ते वाहनं पुन्हा लागणार नाहीत। मात्र तोपर्यंत शिस्त लागणार नाही, मात्र यावर कुणाचंच लक्ष नाही। आज बाजार दिवस होता, विशेष म्हणजे हा जर ट्रॅक, हा जो कंटेनर विरुद्ध दिशेनं जात असता, बाजार ज्या दिशेनं भरतो तिथं कदाचित मोठी जीवितहानी झाली असती। आज हेही काही कमी झालेलं नाही। खरं तर हे वाचलेले लोक त्यांचं नशीब म्हणावं लागेल, कारण एवढा मोठा कंटेनर भरधाव वेगानं चाललेला होता, मात्र ते कसेबसे वाचलेले आहेत। कारण 20 लोक जखमी झालेले, जर आपण विचार करूया, हे 20 लोक म्हणजे हे एक प्रकारे त्यांचं जीवन हे बोनस लाईफ मिळाले असं म्हणावं लागेल त्यांना। आणि म्हणून आता तरी प्रशासनानं या ठिकाणी जागा होणं गरजेचं आहे आणि खास करून रस्ता गतिरोधक ठिकठिकाणी टाकणं हे आता अनिवार्य आहे। अनेक ठिकाणी शिक्षक कॉलनीहून खाली येताना असेल किंवा सरकारी दवाखाना उपजिल्हा रुग्णालयापासून खाली केजकडे जाताना उताराचे रस्ते आहेत, तिथं भरधाव वेगानं वाहनं जात आहेत। मध्येच एक कंटेनर या रुग्णालयात च्या दिशेनं आपण बघितलं असेल, एक व्हिडिओ आपण बघितला होता, आपण बातमी पाहिली होती, तर त्यामध्येही मोठं नुकसान होण्याची शक्यता होती, ते टळलं होतं। तर अशा प्रकारे आता हे कदाचित नियतीचे इशारे असतील की तुम्ही जागा व्हा, नसता एका मोठ्या जीवितहानीला किंवा इतर नुकसानीला आपल्याला तोंड द्यावं लागेल। आपण आत्ता मंगळवार पेठ कॉर्नरला आहोत।
खरं तर यापूर्वी आपण बघितलं होतं या ठिकाणी जी बाजाराची अवस्था आहे, आपण बघतोय आठवडी बाजार आहे, मात्र पूर्णतः बाहेर आहे. या कमानीच्या पूर्ण बाहेर बाजार बसलेला आहे. आपण जरा पुढे बघू शकताय, आपण पाहू शकतो हा बाजार पूर्ण कमानीच्या बाहेर आहे. यांना यापूर्वी नगरपंचायतला आपण सांगितलेलं, या लोकांनाही सांगितलंय, पण यांच्यावर कोणी कारवाई करत नाही. म्हणून हे लोक आपला जीव मुठीत घेऊन, कारण त्यांना आपल्या आयुष्याची चिंता आहे, मात्र त्यांना आपल्या खरं तर जीवाची चिंता नाही असं म्हणूया आपण. एखादा कंटेनरचा आज गेलेला कंटेनर विरुद्ध दिशेने आला असता तर कदाचित याच्यात किती लोक कदाचित त्यांना जीव गमावा लागला असता आपल्याला याचा विचार करता येणार नाही. खरं तर तो कंटेनर पलीकडल्या ट्रॅकनं गेलेला आहे, कारण तो मांजर चुंब्याकडून येऊन अंबेजोगाईकडे जात होता. मात्र तो जर या दिशेने आला असता तर कदाचित या ठिकाणी मोठी जीवितहानी झाली असती. आपण बघतोय कमानीच्या हा बाजार प्रत्येक वेळेस बाहेर भरतोय. यांना नगरपंचायत कुठला दंड करत नाही, ऐकत नाहीत का लोक? यांच्यावर कारवाई का होत नाही? कारण जर त्यांना शिस्त लावली नाही तर हे लोक कधीच ऐकणार नाही. नगरपंचायत म्हणजे आम्ही सांगतो फक्त, आपण प्रत्यक्ष पाहतोय. नगरपंचायत नेमकी सांगते मग कोण गुन्हेगार आहे, हे की नगरपंचायत? नगरपंचायतचं हे ऐकत नसतील तर नगरपंचायत आपले अधिकार वापरत नाही का? पोलीस प्रशासन म्हणते नगरपंचायत याला जिम्मेदार आहे, नगरपंचायत म्हणते पोलीस प्रशासन जिम्मेदार आहे. दोघंही जिम्मेदारी घ्यायला तयार नाहीत, जेव्हा की जनतेच्या नजरेत दोघंही दोषी आहेत. दोघांचंही काम आहे. कारण आपण बघू शकतो या ठिकाणी, आपण बघा हे लोक आता सध्या जर बघितलं तर पूर्णतः कमानीच्या बाहेर आहे. आणि हा रस्ता पूर्ण आपण बघितलं तर रस्ता पूर्ण जवळजवळ ऑक्युपाय करून हे लोक बसत आहेत. लोकांना दोष देता येणार नाही, ते त्यांच्या पोटासाठी येतात, खरं आहे. परंतु या ठिकाणी एखादी जर जीवितहानी झाली तर मग नंतर फक्त आपण पश्चाताप करत बसायचं का, हा प्रश्न या ठिकाणी उभा राहतो. म्हणून या ठिकाणी आपण बघू शकता मागच्या साईडनं किती अशी अवजड वाहनं या ठिकाणी येत आहेत. ही सगळी वाहनं जवळून जात आहेत, मात्र लोकांना त्यांच्या जीवनात, कारण त्यांना त्यांचे संसार करायचे, त्यांना त्यांच्या जीवनाचा रोजीरोटी कमवायची, म्हणून ते काळजी करत नाहीत. परंतु जबाबदार प्रशासनानं तरी त्यांची काळजी करावी एवढी अपेक्षा आहे. किमान पुढच्या बाजारात तरी नगरपंचायत आणि पोलीस प्रशासन यावर कारवाई करेल का हे आता पाहावं लागेल. दोन नंबर असेल काही चालूच आहे गाडी.